अक्षय तृतीया जवळ येतीये आणि म्हणजे सोनं खरेदी तर आलीच. पण कधी विचार केलाय का की मोठ्या श्रद्धेने खरेदी केलेलं सोनं खोटं निघालं तर? आज आपण एक अशी खरी गोष्ट पाहणार आहोत जिथे एका साध्या मोबाईल फोनमधील AI मुळे एका कुटुंबाचे तब्बल 2 लाख रुपये वाचले. ही काही नुसती बातमी नाहीये. ही आहे पुण्यातल्या प्रिया देशमुख यांची खरी कहाणी. वर्षभराची सगळी कमाई आणि सोन्याची हौस एका क्षणात मातीमोल होण्याची भीती होती. पण तंत्रज्ञानाने कसा चमत्कार घडवला, चला पाहूया. अक्षय तृतीयेला आपण सोनं का घेतो? कारण ते अक्षय आहे, म्हणजे जे कधीही नष्ट होत नाही. पण याच श्रद्धेच्या आड ना एक खूप मोठा धोका लपलाय, ज्याचा फटका दरवर्षी अनेक कुटुंबांना बसतो. जरा हा आकडा बघा, 15,000 कोटी रुपये. आणि हे फक्त एका दिवसात आपल्या महाराष्ट्रात विकल्या जाणाऱ्या सोन्याचं मूल्य आहे. आता विचार करा, एवढ्या मोठ्या गर्दीत, एवढ्या घाईगडबडीत आपली फसवणूक होण्याची शक्यता किती असेल? तर आता थेट भेटूया प्रिया देशमुख यांना आणि ऐकूया त्यांचीच गोष्ट. ही गोष्ट ऐकल्यानंतर सोनं खरेदीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. तर प्रिया, पुण्यामध्ये राहणारी एक सामान्य नोकरदार स्त्री, वर्षभर थोडे थोडे पैसे साठवले आणि ठरवलं की या अक्षय तृतीयेला एक छानसा दागिना घ्यायचा. गेली एका मोठ्या नावाजलेल्या दुकानात, पक्की पावती घेतली, हॉलमार्क बघितला आणि तब्बल 2 लाखांचा दागिना घरी आणला. सगळं कसं अगदी परफेक्ट वाटत होतं. पण मग घरी आल्यावर झालं असं की प्रियाच्या पतीने सहजच YouTube स्क्रोल करता करता एक व्हिडिओ बघितला, सोन्याची शुद्धता तपासणाऱ्या एका AI ॲपबद्दलचा. त्यांनाही गंमत वाटली, चला करून बघूया, म्हणून त्यांनी ते ॲप डाउनलोड केलं आणि प्रियाच्या त्या नव्या कोऱ्या दागिन्याचा एक फोटो काढला. फक्त काही सेकंदात जो रिझल्ट समोर आला तो बघून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ॲप काय सांगत होतं? हे सोनं बनावट आहे. आता प्रश्न पडतो की मोबाईलमधल्या एका साध्या ॲपला हे कळतं तरी कसं? ही काही जादू आहे का? तर नाही, ही अजिबात जादू नाहीये. हे आहे आपल्या सगळ्यांच्या हातात आलेलं सोपं, सरळ विज्ञान. आता सोप्या भाषेत सांगायचं झालं ना, तर हे AI ॲप म्हणजे एक सुपर एक्सपर्ट आहे. आपल्या डोळ्यांना जे दिसत नाही ते त्याला दिसतं. बघा, खऱ्या सोन्याचा रंग, त्यावर पडणारी लाईट, त्याची बनावट ही नेहमी एकसारखी असते. पण बनावट सोन्यात काय होतं, तर त्यात इतर धातू मिसळलेले असतात. त्यामुळे त्यात खूप छोटे छोटे फरक येतात. हे फरक AI अचूक पकडतं. प्रियाची गोष्ट ही तर फक्त एक झलक आहे. पण ही समस्या किती मोठी आहे ना, ते आकडेवारी बघितल्यावर कळेल. आणि हा आकडा खरंच धक्कादायक आहे. विश्वास बसणार नाही, पण आपल्या देशात दरवर्षी तब्बल 20,000 कोटी रुपयांची फसवणूक फक्त सोन्याच्या खरेदी विक्रीत होते. आणि सणासुदीच्या दिवसात तर हे आकडे आणखीनच वाढतात. बरं, ही फसवणूक नेमकी होते तरी कशी? काही ठराविक युक्त्या आहेत ज्या नेहमी वापरल्या जातात. पहिली, अदलाबदल. तुम्हाला दागिना एक दाखवायचा आणि पॅक करून हातात दुसराच द्यायचा. दुसरी, खोटा हॉलमार्क. शिक्का अगदी खरा वाटतो, पण तो बनावट असतो. तिसरी, किंमत पाडणे. म्हणजे आपलं सोनं विकायला गेलो की त्याचे भाव एकदम कमी सांगतात. आणि चौथी, सगळ्यात कॉमन, लक्ष विचलित करणे. सणांच्या गर्दीचा फायदा घेऊन आपलं लक्ष दुसरीकडे वळवून व्यवहार पूर्ण केला जातो. या सगळ्यावर उपाय म्हणून सरकारने BIS हॉलमार्किंग कंपल्सरी केलंय. म्हणजे प्रत्येक दागिन्यावर हा 6 अंकी कोड असायलाच हवा. आणि चांगली गोष्ट काय माहितीये, की हे AI ॲप्स हा कोड खरा आहे की खोटा हे सुद्धा सेकंदात ओळखतात. मग यावर उपाय काय? घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. कारण आता आपल्याच फोनमध्ये 5 शक्तिशाली AI सुरक्षा कवच आहेत. ही आपली ढाल बनून आपल्याला फसवणुकीपासून वाचवती. पहिलं कवच आहे ओलासारखं ॲप. दुकानातच फोटो काढा आणि बघा सोनं खरं आहे की नाही. आणि हे मराठीत पण आहे. दुसरं, गोल्ड रेट चेकर ॲप्स, म्हणजे त्या क्षणाचा खरा भाव काय आहे ते लगेच कळतं. तिसरं, गुगल लेन्स, जे हॉलमार्क कोड स्कॅन करून तो खरा आहे की खोटा हे तपासतं. चौथं, वेल्थ ॲप्स, जे सांगतात की ही गुंतवणूक आपल्यासाठी फायद्याची आहे की नाही. आणि पाचवं, सॉव्हरीन गोल्ड बॉन्ड, जिथे फसवणुकीचा चान्सच नाही, कारण ही थेट सरकारची योजना आहे. चला, आता सगळ्यात महत्त्वाचं, खरेदीला जाण्याआधीची एक अंतिम 5 पॉइंट AI चेकलिस्ट. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. 1. दुकानात जायच्या आधीच त्याची BIS नोंदणी ऑनलाईन चेक करा. 2. पैसे देण्यापूर्वी दुकानातच ॲपनं सोनं स्कॅन करा. अजिबात संकोच करू नका, हा आपला हक्क आहे. 3. सोनाराला कॅरेट मीटरवर शुद्धता तपासायला सांगा.
4. शक्यतो डिजिटल पेमेंट करा. आणि 5. डिजिटल गोल्डचा नक्की विचार करा, कारण ती गुंतवणूक खऱ्या अर्थाने अक्षय आहे. तर मग प्रियाच्या कथेचं पुढे काय झालं? दुसऱ्याच दिवशी प्रिया आणि तिचे पती तो AI रिपोर्ट घेऊन सरळ दुकानदाराकडे गेले. समोर पुरावा बघताच दुकानदाराची बोलतीच बंद झाली. त्याने एकही शब्द न बोलता तो बनावट दागिना परत घेतला आणि 22 कॅरेटचं खरंखुरं सोनं विलं. आज प्रिया तो दागिना अभिमानाने घालते आणि ती काय म्हणते माहितीये? सण तोच आहे, फक्त आता आपण हुशार झालो आहोत. आणि हीच गोष्ट आपल्याला शिकायची आहे. परंपरेला जेव्हा तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हा आपण अधिक सुरक्षित आणि सक्षम होतो. येणारी अक्षय तृतीया आपल्या सगळ्यांसाठी शुभ जावो. सोनं नक्की खरेदी करा, पण पूर्ण हुशारीने. ही खूप महत्वाची माहिती आहे, आपल्या घरातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवा. विशेषतः आई, आजी, पत्नी त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, कारण त्यांची फसवणूक होता कामा नये. जर हा संदेश आपल्याला आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करून आपले विचार सांगा आणि हो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.